संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडिला संपुष्ट हे हृदय पेटी संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडिला तुका म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडिला गजाननं भूतगणाधीशवित्तं कपिलाथ जम्बू फलचारु भक्ष्यम् उमासुतं शोक विनाशकारकं नमामि विघ्नेश्वरं पादपङ्कजं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामदूतं शरणं
तिचा पांढरा पाहता चित्त लोभे तिच्या हिरवा शांती देई मनाला नमस्कार माझा तिरंगी ध्वजाला भारत माता की जय भारत माता की जय वंदे भारत विठ्ठला यांच्या पवित्र गाथेतील की ज्या गाथेला पंचवेद म्हटलं जातं, या गाथेतील स्वानुभव कथन करणारा परमेश्वराची ध्यानधारणा केल्यानंतर सद्गुरूंची एकदा भेट होती आणि सद्गुरूंची भेट झाल्यानंतर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं आयुष्य, त्यांचं भाग्य कसं उजळलं याचं स्वानुभवाचं कथन प्रस्तुत अभंगात जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी केलेलं दिसतं. विठ्ठल आज स्वामी समर्थ यांचा प्रकट दिनी सोहळा म्हणजे याच दिवशी श्री स्वामी समर्थ अक्कलकोट स्थानी खंडोबाच्या मंदिरामध्ये पहिल्यांदा अक्कलकोटमध्ये आले होते. तो आजचा दिवस, आजचा म्हणजे काल गुढीपाडवा, आजचा कालचा प्रतिपदेचा पहिला दिवस, आज दुसरा दिवस. आजच्या दिवशी स्वामी समर्थ अक्कलकोट स्थानी विराजमान झाले होते. त्यामुळं त्यांचा आजच्या दिवशी प्रकट दिन सोहळा आपण सगळेजण साजरा करतो. हा सोहळा साजरा करत असताना मला वाटतं अक्कलकोट इथून जर पाहिलं तर 250-300 किलोमीटरवर आहे. मग स्वामींना 250-300 किलोमीटर एवढ्या लांब का यावंसं वाटलं? या लोगाव स्थानी जगद्गुरूंच्या आजोळ स्थानी याच पवित्र जागेमध्ये इथेच स्वामींना काय यावंसं वाटलं असेल? तर सज्जन हो, ही जागाच मुळात पवित्र आहे. कधीतरी भविष्यात पाठीमागच्या काळामध्ये, गत काळामध्ये 18व्या शतकामध्ये तीर्थाटन करत असताना कधीतरी स्वामींची पावले या जागेला लागली असती. ही जागा, ही माती त्यामुळं पवित्र झालेली आहे. आणि या खानदेव परिवाराच्या म्हणजे कुटुंबामध्ये, त्यांच्या घराण्यामध्ये त्यांची कुळी उद्धारण्यासाठी स्वतः स्वामी या ठिकाणी प्रकट झाले. आजचा हा प्रकट दिन सोहळा तसं पाहिलं तर श्री क्षेत्र लोहगावमध्ये कीर्तनाच्या रूपाने पहिल्यांदाच आपण संपन्न करत आहोत. आज हाच अभंग उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, हाच अभंग या ठिकाणी घेण्याचं कारण काय, प्रयोजन काय? या महाराजांनी हाच अभंग इथं का घेतला? स्वामींचा प्रकट दिन सोहळा आहे आणि कीर्तनकार महाराजांनी, या बाबांनी हाच अभंग का घेतला? तर हा अभंग घेण्याचं खास कारण आहे, जसं जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं भाग्य उजळलं होतं माघ शुद्ध दशमी या दिवशी, तसंच मला वाटतं या कुटुंबातील, या मंदिराचे, या मठाचे संस्थापक अध्यक्ष आणि त्यांच्या भार्या सौभाग्यवती उषाताई आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब नवे माझ्यासहित संपूर्ण कुळ उद्धारण्यासाठी त्या दोन्ही महात्म्यांच्या हातून आज ह्या मंदिराची उभारणा झाली. आणि ह्या मंदिराची उभारणी झाल्यामुळं आपणा सर्वांना स्वामींची सेवा करण्याची संधी मिळाली. हे आपलं भाग्य आपण समजतो. म्हणून तुम्हाला सर्व लोहगावकरांचं खऱ्या अर्थानं आजच्या दिवशी भाग्य उजळलं, म्हणून आपण हा अभंग या ठिकाणी चिंतनासाठी घेतलेला आहे. कलियुगाचं पर्व आहे, कलियुगाचं पर्व आहे. इथे प्रत्येकाला गर्व आहे. प्रत्येक जण म्हणत असतो, अरे मी आहे तर सर्व आहे, बाकी सर्व व्यर्थ आहे.
परंतु सज्जन हो, लक्षात घ्या, हे कलियुग आहे, स्पर्धेचं युग आहे, सायन्सचं युग आहे. या युगामध्ये कोणी कुणासाठी थांबायला मोकळा नाही. खरं आहे तुमचं, खरंच कोणी कोणासाठी थांबत नाही. आणि कोणी आपल्यासाठी थांबावं की आपण अपेक्षा सुद्धा धरणं व्यर्थ आहे. कारण या युगामध्ये आपला जो जन्म झालेला आहे, आपण जो जन्माला आलेलो आहे, प्रत्येकाला या ठिकाणी कधी ना कधी जन्मजया मृत्यूजया अटळ नियम नीतीचा जगती पराधीन आहे पुत्र मानवाचा. या उक्तीप्रमाणे जो जन्मला त्याला कधी ना कधी मरण हे आहेच. परंतु जन्मल्यानंतर आपलं जन्म आणि मृत्यू, जन्म आणि मृत्यू या मधला काळ जो असतो, या काळाला आपण जीवन असं म्हणतो. आणि हे जीवन कसं जगायचं, कुठल्या पद्धतीनं जगायचं, हे प्रत्येकाचं आपापल्या परीवर, आपापल्या विचारावर, आपापल्या असणाऱ्या संगतीवर अवलंबून असतं. म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे, साधू संतांची संगत धरा, सदाचार करा, नकली साधू बनू नका, असले साधू बना, परमेश्वराची प्रामाणिकपणे आराधना करा. परमेश्वराला काही लागत नाही, परमेश्वर पाहत नाही तुम्ही श्रीमंत आहात, गरीब आहात, तुम्ही कुठल्या कोळीमध्ये जन्मलेला आहे, जात पात परमेश्वराकडे अजिबात नसते. तेव्हा लक्षात घ्या, प्रत्येकानं आपण जन्माला आलो त्याचं सार्थक करण्यासाठी आपण परमेश्वराची आराधना करणं, कुटुंब सांभाळत असता असता आपल्या प्रत्येक व्यवहारामध्ये ज्याच्याशी व्यवहार करून त्या ठिकाणी परमेश्वराचं अधिष्ठान समजून आपण आपला प्रपंच करा. निश्चित एक ना एक दिवस तुमचा प्रपंच परमार्थ झाल्याशिवाय राहणार नाही. उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, संत दर्शने हा लाभ, पद्मनाभ जोडीला. प्रस्तुत अभंगाचा जर आपण ढोबळ मनाने अर्थ पाहिला तर प्रस्तुतचा अभंग जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा असून या अभंगामधून जे जे कोणी भजन करत असतील, जे जे कोणी भजनाला उपस्थित राहत असतील, त्या सर्वांना हा अभंग आपापल्या पाठातला आहे असं समजून आपण चालायला हरकत नाही. अभंग फार सोपा आहे, म्हणणीला फार सोपा आहे, परंतु समजून घ्यायला फार अवघड आहे. वरवर जर पाहिलं तर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा प्रत्येक अभंग हा व्यापकतेने भरलेला आहे. शब्द जरी कमी असले तरी त्या प्रत्येक शब्दामागची व्याप्ती फार मोठी आहे. कशी, लक्षात घ्या. उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. माझं भाग्य उजळलं आणि माझ्या आयुष्यातल्या सगळ्या चिंता मिटल्या. हा प्रथम चरणाचा अर्थ. दुसरं चरण जे आहे, मग चिंता मिटल्या त्या कशामुळे मिटल्या तर संत दर्शने हा लाभ, पद्मनाभ जोडीला. मला माझ्या सद्गुरूंची भेट झाली, संतांची भेट झाली आणि त्या संतांच्या भेटीच्या त्यांच्या मला मार्गदर्शनातून सद्गुरूंचे मला अस्तित्व जाणवलं, सद्गुरूंचं मला दर्शन झालं, म्हणून त्या ठिकाणी माझं भाग्य उजळलं. मग एका साधकांनी विचारलं, महाराज अहो तुमचं भाग्य उजळलं तर मग तुम्ही तुमचं ते जे सद्गुरू आहेत, जे तुमचा परमेश्वर आहे, या परमेश्वराला ठेवलं कुठं तर तिसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज सांगतात, संपुष्ट हे हृदय पेटी, संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठव. मी माझ्या हृदयाची पेटी केली आणि त्या पेटीमध्ये मी माझ्या सद्गुरूंना, माझ्या परमात्म्याला मी सामावून घेतलेला आहे. हा त्या तिसऱ्या चरणाचा अर्थ. आणि चौथ्या चरणाचा अर्थ असा होतो, पुन्हा विचारलं गेलं का हो जगद्गुरु संत तुकाराम महाराज, जर तुम्ही आता तुमच्या हृदयामध्ये साठवला तर या अगोदर तुमच्या हृदयामध्ये ते नव्हते का? तर त्याचं उत्तर असं आहे, जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. मूळचाच माझ्या अंतःकरणामध्ये पांडुरंग परमात्मा होता, परंतु माझ्या अज्ञानाची काजळी आली होती, मोहाचं आवरण जे होतं ते आवरण मी बाजूला केलं. कशाने बाजूला केलं तर परमेश्वराची आराधना करून बाजूला केलं. त्यामुळं तो माझा ठेवा मला जसा होता तसा सापडला. असा सरळ सरळ ढोबळ मानाने स्थूल अर्थ जर म्हटलं तर या अभंगाचा असा आपण घेऊ शकतो. विठ्ठल
समाज अज्ञान आणि मोहातून बाजूला काढण्यासाठी, परकीयांचं आक्रमण थांबवण्यासाठी, परकीयांच्या आक्रमणाने झालेली सची होडपड, त्राही झालेली जनता आणि सर्व खिचमत पडलेला समाज, हा समाज उद्धारण्याच्या दृष्टीनं अलंकापूर नगरामध्ये दक्षिण वाहिनी तटावर सिद्धेश्वर मंदिराच्या जवळ वैष्णवांचे महामेरू, महाकैवल्य साम्राज्य, महावैष्णव ज्ञानोबांचा अवतार संपन्न झाला. 16व्या शतकामध्ये याच दक्षिण वाहिनी इंद्रायणी तटावर देहू ग्रामामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अवतार संपन्न झाला. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांविषयी जर सांगायचं झालं तर सज्जनो, खायला नाही धान, घरात नाही आण, बसायला मोडकी खाट, पाणी प्यायला फुटका माठ आणि वर परमार्थाचा थाट आणि सत्य शेवटी वैकुंठाची वाट, असा ज्याचा सघन परमार्थ होता, असे वैराग्याचे महामेरू श्रीमंत 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 जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पवित्र गाथेतील जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या विषयी जर सांगायचं झालं तर सज्जन हो, लक्षात घ्या, इहलोकाचं आणि परिलोकीचं दोन्हीचे नियम मोडणारा एकमेव परमात्मा जो कोण असेल तर जगद्गुरु संत तुकाराम महाराज आहे. अनेक युग गेली, युगानुयुगे या पृथ्वीवर अवतार धारण करणारे जे काही देवदेवता होते, जे काही संत होते, महात्मे होते, प्रत्येकाने या पृथ्वीवर अवतार धारण केला आणि त्यानंतर त्यांचं इप्सित कार्य, त्यांचं जे कार्य करायचं होतं ते कार्य पूर्ण केलं आणि त्यानंतर ते निजधामास निघून गेले. पण एकच असा महात्मा होऊन गेला की ज्यानं सदेह पृथ्वीवर अवतार धारण केला आणि वयाच्या 42व्या वर्षी कुठलंही न मरता कुठल्याही सदेह वैकुंठाला जाण्याचं काम फक्त जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी केलं. जो जो जन्माला येतो त्या प्रत्येकाला या पृथ्वी तलावर मरावंच लागतं. परंतु जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, न मरावे न मरावे सतत मी हृदयामध्ये धारण केल्यामुळं, परमेश्वराशी नामसंधान साधल्यामुळं मला मरावं लागलं नाही. कारण मला परमेश्वरांनी ऐसा ठाव दिला देवे माझ्या उपकारासाठी. मरण माझे
जमिनीतच सोडावा लागतो, नंतर परलोकी वायुरूपाने जावं लागतं. परंतु जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी हा पहिला धर्तीवरचा नियम मोडला. इहलोकीमध्ये जन्माला येऊन सदेह वैकुंठाला गेले. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी दुसरा नियम मोडला. हा दुसरा नियम फार मजेशीर आहे. एकदा मेलेला माणूस, एकदा स्वर्गामध्ये गेलेला माणूस पुन्हा पृथ्वीवर जिवंत कधीही आलेला नाही. परंतु सांगायला अभिमान वाटतो सज्जन हो. जगद्गुरु संत तुकाराम महाराज एकदा नव्हे, दोनदा नव्हे, 3 वेळा सदेह पुन्हा या ठिकाणी पृथ्वी तलावर अवतारित झाले. मला सांगा, सदेह वैकुंठाला जाणं आणि पुन्हा वैकुंठावरून सदेह परत येणं ही गोष्ट सामान्य नाही सज्जन हो. त्यासाठी हा सुद्धा नियम, इहलोकीचा नियम, परलोकीचा नियम जगद्गुरूंनी तोडलेला दिसतो. असो, जगद्गुरु संत तुकाराम महाराज स्वानुभव कथन करताना सांगतात, उजळले भाग्य आता. आता मला सांगा, आपण उजळतो काय उजळतो आपण? महिला भगिनी सगळ्या या ठिकाणी आहेत. सगळ्यांना माहीत असणारा जो व्यवहार आहे, आपण एक तर सोनं उजळतो, चांदी उजळतो. पट्ट्या उजळायला गेले होते. कुठे गेले होते? पट्ट्या उजळायला गेले होते. काळ्या झाल्या होत्या, उजळायला गेले होते. उजळणं म्हणजे काजळी जी आलेली असते, जे म्हणजे थोडंसं हे झालेलं असतं, डिम झालेलं असतं, त्याला उजाळा देणं, याला उजळणं म्हणतात. तर जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात की उजळले भाग्य आता, म्हणजे माझं भाग्य उदयास आलं, माझ्या भाग्याला एक वेगळी प्रगल्भता निर्माण झाली. उजळले भाग्य. आता भाग्य कशाला म्हणायचं? भाग्य कशाला म्हणतात? लक्षात घ्या. भाग्य म्हणजे नशीब. नशीब म्हणजे आपलं दैव, याला आपण भाग्य म्हणतो. आता भाग्य, तुमचं आमचं भाग्य कसं? तर तुमचं आमचं भाग्य उजळणं कशाला म्हणतात? लॉटरी लागली ना, भाग्य उजळलं. किंवा घर बांधलं ना, भाग्य उजळलं. मोठी 4 चाकी घेतली ना, भाई माझं भाग्य उजळलं, आमच्या घरी 4 चाकी आहे. हे सर्वसामान्यांचं, तुमचं काय आमचं काय, सगळ्यांचं एकच आहे. भाग्य उजळणं आपण याला म्हणतो, कारण आपण सर्वसामान्य म्हणून जन्माला आलेलो आहे. आता संत महात्मे हे त्यांच्या मर्जीने या ठिकाणी येतात आणि त्यांना जेव्हा जावंसं वाटतं त्यावेळी ते जातात, मर्जीने येतात. कसे येतात? आलो या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. या अभंगामध्ये फार सुंदर सांगितलं की आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. म्हणजे संत महात्मे सद्गुरू हे त्यांच्या इच्छेनं अवतार धारण करतात आणि त्यांचं कार्य पूर्ण झाल्यानंतर ते अंतर्धान पावतात. असो, भाग्य कुणाला म्हणावं? या संतांचं भाग्य कसं असतं? जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये स्वानुभव कथन करताना मला वाटतं 1-2-3 प्रकारचं संतांचं जे भाग्य असतं त्याचा या ठिकाणी उल्लेख करणं गरजेचं आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना प्रथमतः या जगामध्ये देव नावाची कुठली तरी शक्ती आहे, परमेश्वर या जगामध्ये आहे याची अनुभूती आली, म्हणून त्यांचं भाग्य उजळलं असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे नामदेवाच्या घरामध्ये दासी म्हणून जी काम करत होती ती दासी जनाबाई, या जनाबाई दासीनं देव आहे देव आहे हा अभंग गायलेला आहे, हा अभंग रचलेला आहे. देव आहे देव आहे
तुझा अंतरी शोधून पाहिल देव नटला नाना परी धरुणी उरला चाराचे असं या ठिकाणी सांगितलं. म्हणजे जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि आदी सर्व संतांना या जगामध्ये परमेश्वर नावाची कुठली तरी एक शक्ती आहे याचं पहिल्यांदा आकलन झालं. म्हणून त्यांचं म्हणणं आहे की माझं भाग्य उजळलं. भाग्य क्रमांक 1 आहे. भाग्यवंत मनोदया शरण गेले पंढरी राजा. भाग्यवंत मनोदया शरण गेले पंढरी राजा. जगद्गुरु संत तुकाराम महाराज भाग्य उजळलं असं म्हणतात. आता हे भाग्य उजळलं भाग्य क्रमांक 2. भाग्य क्रमांक 3 काय आहे तर या ठिकाणी जगद्गुरूंना असं वाटतं की माझ्या भाग्याचा उदय झाला. माझं भाग्य उदयास आलं. कसं आलं? उदय ते हे जोडी संत पाय. म्हणजे माझ्या भाग्याचा उदय झाला. संत परमात्म्याचं माझ्या सद्गुरूंचं मला दर्शन झालं. त्यामुळं त्यांच्या दर्शनाने मी पावन झालो. म्हणून माझं भाग्य उजळलं. भाग्य क्रमांक 3. भाग्य क्रमांक 4 काय आहे? भाग्य कशाला म्हणावं तर जगद्गुरु संत तुकाराम महाराज सांगतात तुका म्हणे भाग्य या माझ्या मनामध्ये काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, ईर्ष्या जी होती, जे षडरिपू माझ्या अंतकरणामध्ये ठासून भरलेले होते, ते षडरिपू माझ्या अंतकरणातून बाहेर निघाले. म्हणून माझं भाग्य उजळलं. आताशी आपलं एक चरण सोडवलं गेलेलं आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगाची व्यापकता लक्षात घ्या. अभंगामध्ये त्या पहिल्या चरणामध्ये शब्द फक्त आहेत 6. उजळले भाग्य आता अवघी
अवघी चिंता वारली. आता फक्त आपण अर्ध चरण सोडवले, उजळले भाग्य आता. आता अवघी चिंता वारली. अवघी म्हणजे संपूर्ण, पूर्ण नाही. तर असं नाही तुझ्याकडे किती पैसे राहिले, अवघच राहिले, अवघच येते. ती तसं नव्हे. अवघ जग, अवघे जग आपण म्हणतो. अवघे लोहगाव, अवघ तीर्थक्षेत्र, अवघे पंढरपूर म्हणजे संपूर्णतः असा त्याचा अर्थ होतो. अवघी चिंता वारली. आता चिंता, चिंता, चिंता चीवर जो अनुस्वार येतो, जो टिंब येतो, चिंचा जर टिंब काढला तर चिंता आणि चिता, बरोबर. चिता चिंता दोह सम, फरक बिंदू मात्रेन. चिता दहते सजीवा आणि निर्जीवा दहते चिता. आपल्या सर्वांना माहिती आहे, जिवंत माणसं जे असतात त्यांना सतत चिंता लागलेली असते. आणि चिंता कसली असते माहिती तुम्हाला? चिंता फार छान असते. त्याला आमच्यापेक्षा मोठा झाला काय, आपण कसं बरं याच्यापेक्षा मोठं व्हावं. त्यांनी गाडी घेतली काय, माझ्या घरी कधी गाडी येणार, काही काय बरं काय. या चिंतेला काही कारण नसतं. तुम्ही किती जरी जळत बसला, तुम्ही कसं जरी कुजत बसला, तरी ज्याची प्रगती होणार आहे त्याची प्रगती होणारच आहे. आणि ज्याची अधोगती होणार आहे त्याची अधोगतीच होणार आहे. लक्षात घ्या. एखादा आपल्यापेक्षा जर ज्ञानी वाटला, आपल्यापेक्षा जर सरस वाटला, त्यांनी जर एखादी रेष ओढलेली असली, तर मला वाटतं सज्जन हो, शेजारी आपण दुसरी रेष ओढा, त्याच्यापेक्षा मोठी रेष ओढा. पण त्या माणसाच्या प्रगतीची रेषा खोडण्याचा प्रयत्न करू नका. सर्वांना विनंती आहे, जीवन फार सुंदर आहे आणि सुंदर मन करूनच जगण्याचा प्रयत्न करा. विठ्ठल बरोबर. आता 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 राहिलं ना आपलं. आता सांगू का? आता कशाला म्हणतात? पुन्हा एकदा सांगतो आता. लक्षात घ्या. उषाताई कुठे आहेत आमच्या? उषाताई बघा, उन्हाळ्याच्या सुट्टी लागलेली आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत प्रत्येक शाळेला. मला वाटतं बऱ्याच शाळांच्या परीक्षा संपल्या. या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या जशा सुट्ट्या असतात तशाच शिक्षकांनाही सुट्ट्या असतात. मात्र त्या शाळेचा शिपाई आणि त्या शाळेचा मुख्याध्यापक यांना कधीही सुट्टी नसती बरं का. रविवार जर सोडला तर यांना सुट्ट्या नसतात. मग त्या शिपायाचं काय काम? शाळा तर बंद आहे, शिपायांनी काय करायचं? त्या शिपायांनी रोज त्याच्या टायमामध्ये जायचं, शाळेचं ते ऑफिस उघडायचं, ऑफिस झाडायचं आणि मस्त स्वच्छ करून मुख्याध्यापकाची वाट बघत बसायची. हे शिपायाचं काम. आता मुख्याध्यापकाचं काय काम? मुख्याध्यापकाची शब्दफोडच कशी आहे बघा बरोबर का. मुख्य अध्यापक म्हणजे जो सगळ्यांचा मुख्य असतो, शिक्षकांचा, त्याला मुख्याध्यापक म्हणतात. म्हणून त्याची जबाबदारी असते सुट्टीतही त्या ठिकाणी शाळेमध्ये हजर राहणं. आता मुख्याध्यापक हा मुख्य असल्यामुळं त्याला रोज जायची गरज वाटत नाही आणि शाळेला सुट्टी असते, दररोज जायचं काही कारण नाही. पण शिपाई जो असतो, शिपाईला रोज त्या ठिकाणी जावंच लागतं. मग शिपाई काय करतो? एकदा शिपाई शाळेमध्ये रोज जातो, एक दिवस जातो, 2 दिवस जातो, आठवडा पाहतो. अरे हे आपले मुख्याध्यापक कधी येतात कधी येत नाही, मला मात्र रोज यायला लागतंय. आपण काय कशाचा अर्थ पाहतोय? आता आहेत ना सगळी जागा का? जाऊ नाही आहेत सगळे. हो. मुख्याध्यापक आज येतो, उद्या येत नाही, परवा येतात, कधी येतात कधी येत नाही. त्यासाठी शिपाई एक काम करतो. त्या ऑफिसच्या बाहेर एक फळा असतो. दादी त्या फळ्यावर शिपाई लिहितो, आत्ताच गेलो. काय लिहितो? आत्ताच गेलो. आता मुख्याध्यापक ज्यावेळी येणार शाळेमध्ये त्यावेळी वाचणार येऊन आत्ताच गेलो, आणि ते आत्ताच गेला बरोबर. शिपाई इतका हुशार होता, आत्ताच गेलो म्हणजे तुम्ही कधी सकाळी 9 वाजता जा, नाही तर 2 वाजता जा, नाही तर दुसऱ्या दिवशी जा. ते वाचलं ना तिथं जाऊन मुख्याध्यापकाने आत्ताच गेलो. म्हणजे आत्ताचा अर्थ काय? आत्ताच म्हणजे लगेच, प्रेझेंट काळ, आत्ताच गेलो असा त्याचा अर्थ. आता अवघी चिंता वारली. वारली म्हणजे संपली. आता
संपली चिंता, मग काय झालं? तुमची चिंता वाढली, मग काय झालं? तुकोबा आहे अभंगाचं संत संतांच्या दर्शनानं मला परमेश्वराची दर्शन झालं असं या ठिकाणी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांना सांगायचं आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये भुसावळ खानदेशामध्ये एक हरपाल नावाचे संत होऊन गेले. संतांचं नाव काय? हरपाल. हरपाल नावाचे संत होऊन गेले. त्या संतांचं चरित्र आणि आपला वाल्या कोळी जो होता की जो वाल्याचा वाल्मिकी झाला, त्या वाल्या कोळ्याचं चरित्र, त्याचा व्यवसाय आणि हरपालाचं चरित्र हे जवळजवळ सारखं आहे. कारण वाल्या कोळ्याचा व्यवसाय हा वाटमारीचा होता. जंगलामध्ये येणाऱ्या माणसांना अडवणं, त्यांना लुबाडणं आणि त्यांच्याकडून मिळालेलं धनद्रव्य घेऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं हा वाल्या कोळ्याचा व्यवसाय होता. तसाच व्यवसाय या हरपालचा होता. परंतु फरक हा होता की हा हरपाल नावाचे जे सत्कृष्ट होते, जे संत होते, यांना पंढरीस परमात्म्याचं भेट होतं, निस्सीम भक्ती करत होते. पण त्यांचं दुर्दैव असं की त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये हरपाल कधीही पंढरपूरला गेले नाही. पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचं दर्शन त्यांच्या उभ्या हयातीत कधीही हरपाल संतांनी घेतलं नाही. आता झालं असं, याच्या वाटमारीची पद्धत वेगळी होती. कुऱ्हाड घेऊन एका टेकडीवर थांबायचा. जंगलामधून जो कोणी व्यापारी वगैरे यायचे त्यांना अडवायचा, कुऱ्हाड दाखवायचा, थांब म्हणायचा. कुठून आला? कुठं चाललास? ठीक आहे, तुला पंढरपूर माहीत आहे का? त्या येणाऱ्या पांथस्थाला, त्या वाटसरूला विचारायचा, तुला पंढरपूर माहिती आहे का? वाटसरू जर म्हटलं की मला पंढरपूर माहीत नाही, एक बुद्ध पाठीमध्ये टाकायचा आणि पुन्हा विचारायचा, विठ्ठलाचं कधी तू दर्शन घेतलंयस का? आता जर पंढरपूरच पाहिलं नाही तर विठ्ठलाचं दर्शन घेण्याचा प्रश्नच येत नाही. याचा राग येऊन तो त्या पांथस्थाला, त्या वाटसरूला पूर्ण त्याच्याकडे असणारं धनद्रव्य, त्याच्याकडे असणारी संपत्ती घ्यायचा, नवे नवे त्याच्या कपड्यासहित सगळं त्याला नंगा करायचा आणि हाकलून द्यायचा, चा विठ्ठलाला पाहिलं नाही अजून, चा विठू. आणि त्या मिळालेल्या द्रव्यामधून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा. यदा कदाचित एखादा पांथस्थ, एखादा वाटसरू त्या ठिकाणी आला आणि यानं जर विचारलं, का रे पंढरपूर तुला माहिती आहे का? त्यांनी जर म्हटलं की हो माहिती आहे मला पंढरपूर, मग तू विठ्ठलाचं दर्शन घेतलंस का कधी? हो महाराज, मी विठ्ठलाचं दर्शन घेतलेलं आहे. त्या माणसाच्या हे हरपाल संत जे होते पाया पडायचे, स्वतः जवळचं असणारं सगळं द्रव्य त्या माणसाला द्यायचे आणि यथोचित त्याच्या चरणावर मस्तक ठेवून त्याला आदबीनं जा म्हणायचे, मानाने की तुम्ही जा, परमेश्वर विठ्ठलाला तुम्ही साक्षात पाहिलेले, जा, तुम्ही माझ्यासाठी संत आहात, तुम्ही जाऊ शकता इथे. असे हे हरपाल संत होते. एकदा असंच, आता बघा बरं का, हा जो
जो मी दृष्टांत देतोय, ही जी कथा सांगतोय, हे ज्ञानेश्वरीमध्ये तीर्थावळी प्रकरणामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये तीर्थावळी जे प्रकरण आहे, त्या तीर्थावळी प्रकरणामध्ये ही कथा आलेली आहे आणि तीच कथा मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. कुठल्याही पद्धतीनं मी अभंग सोडवता येत नाही किंवा अभंगाचा त्या कुठल्याही विषयाचा अर्धा विषय सोडून जातो असं कुठलंही करत नाही. तुम्हाला समजत रुचत पटत अशाच पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न करतो. लक्षात घ्या, दैववशामध्ये तीर्थाटन करत असताना तीर्थयात्रेसाठी महावैष्णव ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांच्या समवेत विठ्ठलाचे जे हितबोध साधायचे ते संत नामदेव महाराज होते आणि हे दोघं महात्मे त्याच जंगलातून आपल्या सहकाऱ्यांबरोबर तीर्थाटनाला जात होते. या आणि ते तीर्थाटनाला जात असताना अर्थात ते विठ्ठल भक्त होते आणि विठ्ठल भक्त असल्यामुळे ते काही इतर आपल्यासारख्या तुमच्यासारख्या खानाखुणा करून किंवा ह्याच्या त्याच्या निंदा नादस्ती करण्यात ते जीवन व्यवस्थित घालत नव्हते. ते फक्त परमेश्वराचं नाम सन्नाम साधायचे आणि ते आपली भक्ती करत चालले होते. विठ्ठल विठ्ठल कोणीतरी विठ्ठल भक्त या ठिकाणी आलेला हरपालांनी लागलीच कुऱ्हाड टाकली आणि त्या सद्गृहात त्यांच्या समोर गेले. तो जो जथा होता, जी छोटीशी दिंडी होती, त्या दिंडीच्या समोर गेले. साक्षात कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर माऊलींना पाहिलं आणि त्यांचा संपूर्ण विचाराचा कायापालट झाला. त्यांच्या चरणावर नतमस्तक झाले. नामदेव महाराजांना पाहिलं. अर्थात पांडुरंगाचीच मूर्ती समोर प्रकट झाली की काय असं वाटलं. त्यांच्याही चरणी नतमस्तक झाले आणि बाकीचं काहीही न विचारता त्या दोन्ही महात्म्यांना हरपालांनी सांगितलं, महाराज आपण विठ्ठल भक्त दिसता, तुमच्या दर्शनाने मी कृतकृत्यर्थ झालो. एक विनंती आहे, 10 वाजलेले आहेत सकाळचे, तुमचा नेहरीचा टाईम थोड्याच वेळात होईल. मी विनंती करतो की माझ्या घरी या, थोडीशी न्याहारी करा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या तीर्थयात्रेला जायचंय तर तुम्ही जाऊ शकता. ज्ञानेश्वर माऊलींनी नामदेव महाराजांना विचारलं, नामदेवराय, अहो आपलं थोड्याच वेळामध्ये आता भोजनाची वेळ होणार आहे, आपल्याला कुठंतरी न्याहारी करायचीच आहे, मग ह्याच सद्गृहस्थाच्या आपण विनंतीला मान का देऊ नये? सगळ्या जणांनी होकार दिला. हरपालांना म्हटले, ठीक आहे महाराज, आम्ही येतो तुमच्या घरी भोजनासाठी. निघाले हरपाल पुढे आणि हे सगळे संतजन पाठीमागे गेले. हरपालाने घरी गेल्या गेल्या आपल्या बायकोला आवाज दिला, अहो ऐकलं का? बायको लगबगीनं बाहेर आली. पाहिलं तर हरपालांच्या बरोबर एक 10-12 लोक आहेत. विचारलं, काय झाली सांगा ना. अरे म्हणे आपल्या घरी संत महात्मे आले, चल 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 लवकर स्वयंपाक बनव, न्याहारी बनव, यांना आपण यांना जेवायला वाढू आणि संतुष्ट होऊन आपल्याला आशीर्वाद देऊन या ठिकाणाहून जातील. त्यांनी सगळ्यांना नमस्कार केला आणि नवऱ्याला म्हटले, ऐकलं का, 1 मिनिट जरा बाजूला येतं का? महाराजांनी ओळखलं. हरपाल सिंगांनी ज्ञानेश्वर माऊलींना सांगितलं, तुम्ही बसा इथे वट्यावर बसा, मी आलोच घरामध्ये, काय आमची मालकीन होती विचारून येतो. घरामध्ये गेले. तिने सांगितलं, अहो एवढे संत महात्मे आले, मला मान्य आहे, त्यांच्या रुपड्यावरूनच कळतं की हे देव महात्मे आहेत, परंतु काय सांगू, घरामध्ये अन्नाचा कण सुद्धा नाही, काय वाढू मी यांना, काय कसं करू सांगा तुम्ही. काळजी करू नकोस तुम्ही, गोड पाणी यांना दे, यांना थोडीशी विश्रांती घेऊ दे, मी आत्ता जातो, पुन्हा वाटमारी करतो. एखादी अंगठी जरी मिळाली तरी यांचं जेवणाची व्यवस्था होईल असं म्हणजे तो मनामध्ये करतो. अंगठीत जर गेलेलं नाही त्याच्यामध्ये आपण मी सांगतोय की थोडं जरी काही मिळालं तरी यांच्या जेवणाची भोजनाची व्यवस्था होईल. हरपाल सिंग त्याप्रमाणे ठरलेल्या ठिकाणी जातो, वाट पाहत बसतो. अर्धा तास होतो, 1 पाऊण तास होतो, 1 तास होतो, 1.5 तास होतो.
त्या जंगलातून कोणी कसल्याही प्रकारचा वाट सोडून आलेला दिसत नाही. हे हरपाल सिंग पांडुरंगाचे निस्सीम भक्त होते. पोट तिडकीने बेंबीच्या देठापासून पांडुरंगाला आळवलं, हे पांडुरंगा, हे विश्वनियंत्या विठ्ठल परमात्मा, अरे कुणीतरी एक सावज पाठव रे. माझ्या घरी संत महात्मे आले, त्यांच्यासाठी मला जेवण बनवायचंय. पांडुरंगा, अरे पांडुरंगा, एवढा कसा रे निष्ठुर तू, ये रे देवा, ये इकडं. पांडुरंगाने ही आर्त हाक ऐकली आणि पांडुरंगानेच व्यापाऱ्याचा एका अवतार धारण केला. एका रथामध्ये बसले आणि गडगंज व्यापारी म्हणून सगळे आभूषण आणले आणि त्या जंगलामधून येताना पाहिलं. घुंगरांचा आवाज आला गाडीच्या. याला कळलं कोणतरी सावज येतंय, कोणतरी वाटसरू येतोय, याला आपण अडवू आणि अडवल्यानंतर याच्याकडचं द्रव्य घेऊन या संतांना आपण तृप्त करू, हा त्याचा मानस होता. जसे पांडुरंगाची गाडी जवळ आली, पांडुरंग जरी असले तरी ते व्यापारी म्हणून आले होते. व्यापाऱ्याची गाडी जवळ आली आणि कुऱ्हाड घेतली आणि त्या गाडीला आडवा झाला, थांब. तशी ती गाडी थांबली. विचारलं, कुठं निघालात? तर म्हणे, काही नाही, चाललोय व्यापारानिमित्त, आम्ही बाहेर चाललोय, जंगलातून वाट आहे, पलीकडच्या गावाला निघालोय. थांबा म्हणे, कधी तुम्ही पंढरपूर पाहिले का? आता पांडुरंगच होते, त्यांना पंढरपूर माहीत नसेल का? जडी स्थळी काष्टी पाशानी भरला, रीता ठाव नाही बोलला. जगाच्या चराचरामध्ये तो भरलेला आहे, परंतु त्याने अज्ञान पांघरलं आणि त्याला सांगितलं, नाही रे बाबा, मला पंढरपूर माहित नाही. पंढरपूर माहित नाही? विठ्ठलाला कधी पाहिलंय का? आता ते साक्षात विठ्ठल तेच स्वतः होते. त्यांनी सांगितलं, नाही रे बाबा, मी नाही पाहिलं विठ्ठलाला. पंढरपूर पाहिलं का विचारलं विठ्ठल परमात्म्याने. नाही पाहिलं म्हटलं. एक पाठीमध्ये मुद्दा मारला. तेव्हा देवाला कळालं, खोटं बोलल्यावर काय होतं, साधा काय असं. गुदाडे बसतात खोटं बोलल्यावर. आता जरी नाही बसलं तरी तुमच्या कर्मानं भविष्यात कधी ना कधी तुमचं कर्म हे निश्चित फळाला येणार. त्यामुळं आता दुसऱ्याला गुदाडे घालणं, शब्दरूपी बाण मारणं बंद करा सज्जन हो. कारण निश्चित प्रत्येक प्रकारचं कर्म हे आज ना उद्या, उद्या ना परवा, परवा ना तेरवा, 10 वर्षांनी 20 वर्षांनी जसंच्या तसं उदयाचं येतं, लक्षात घ्या. त्यामुळं कधीही कुणाही विषयी आताच मनात ठेवू नका, कुणाचा द्वेष करू नका. जीवन फार सुंदर आहे आणि सुंदर विचाराने ते जगण्याचा प्रयत्न करा. त्या व्यापारी बनून जे आले होते, संपूर्ण त्या व्यापाऱ्याच्या अंगावरचे दागिने काढले गेले, त्याचे संपूर्ण कपडे काढून घेतले आणि म्हणे, जा, अरे तो पंढरपूर पाहिलं नाही, विठ्ठल परमात्म्याला पाहिलं नाही, कधी दर्शन घेतलं नाही, जा, तुला या जंगलामध्ये तुला थारा नाही आला तसाचा. त्याने ते सगळं द्रव्य घेऊन व्यापाऱ्याकडे गेले. व्यापाऱ्याकडून त्यांनी अन्नधान्य शिदा घेतला आणि तो शिदा घेऊन आपल्या पत्नीकडे आले, कुटुंबामध्ये शिदा दिला. आणि शिदा दिल्याच्या नंतर हे सगळं विठ्ठल परमात्मा पाठीमागून पाहत होते. तो ज्या ज्या रस्त्याने गेला त्या रस्त्याने ते पाठीमागून त्याच्या मागे जात होते. पाठीमागून गेले, हा घरामध्ये गेला. घरामध्ये गेल्यानंतर विठ्ठल परमात्मा दरवाजामध्ये थांबले, दरवाजाच्या बाहेर ओसरीवर. आणि ओसरीवर थांबल्याच्या नंतर सगळ्यांचे जेवण वाढली गेली, सगळ्यांना ताटं वाढली गेली. आता मला हे विचारू नका बरं का की ते नीती चोरी केली आणि ते चोरलेलं द्रव्य ते व्यापाऱ्याकडे घेऊन गेला. त्या व्यापाऱ्याकडून त्यानंतर बाजारातून शिदा आणला आणि तो आणल्याच्या नंतर घरामध्ये दिला आणि लगेच त्या बायकोनी जेवण कसं तयार केलं. हे दृष्टांतामध्ये असंच असतं, दृष्टांतामध्ये असंच असतं. फक्त मला काय सांगायचंय, माझा भाव काय आहे हे लक्षात घ्या. सगळ्यांना ताटं वाढली गेली. ज्ञानेश्वर माऊली आणि आपले नामदेव महाराज आणि त्यांचे सगळे संत मंडळी ताटावर बसले आणि बसल्याच्या नंतर ज्ञानेश्वर माऊलींचं सहज दरवाजाकडे लक्ष केलं. दरवाजाच्या बाहेर उभा असणारे विठ्ठल परमात्म्याकडे लक्ष गेलं. माऊलींनी एका क्षणामध्ये ओळखलं की अरे जगाचा बाप आपल्या इथं दरवाजामध्ये उभा राहिला. नामदेवरायांना म्हणवलं, नामदेवा, उघडे परब्रह्म. नामदेवरावांनी पाहिलं, म्हणजे आहे कोणतरी भिकारी आला असेल जेवणासाठी, जाऊ दे आपल्याला काय. अरे नामदेवा, उघडे परब्रह्म. मग नामदेवरावांनी नीट पाहिलं तरी विठ्ठल परमात्म्याची जरी हितगुज करत असते, जरी नामदेवराय परमेश्वराला जरी
खाऊ जेवू घालत असले तरी मला असं वाटतं की त्या ठिकाणी वेश बदलल्यामुळे नामदेवरायांनाही विठ्ठल परमात्मा कळाला नाही, परंतु ज्ञानेश्वर माऊली तत्क्षणी त्या ताटावरून उठले आणि बाहेर गेले आणि त्या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक झाले आणि हरपालाला म्हटले, अरे जपी तपी ज्ञानी, जे कोणी सगळं जग ज्याची वाट पाहतंय तो विठ्ठल परमात्मा जगाचा बाप तुझ्या भेटीला आला इथं. तर क्षणी पांडुरंगाने ते व्यापाऱ्याचं वेश बदलला आणि लावण्य सुंदर पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी समोर दिसला. हरपालाच्या डोळ्यातून पाणी आलं, परंतु परमात्म्याकडे न पाहता हरपाल पळत गेला. ज्ञानेश्वर माऊलींचं चरण पकडलं, नामदेवाचं चरण पकडलं आणि त्यांच्या चरणावर अश्रूंचा अभिषेक केला. संत दर्शने हा लाभ पद्मनाभ विठ्ठल. संतांच्या दर्शनानं काय होतं, ज्ञानेश्वर माऊलीचं नामदेवाचं दर्शन घेतलं, त्यांना आदरातिथ्य करून घरी आणल्याच्या नंतर भोजन त्यांना वाढलं. या संतांमुळं हरपालाला पांडुरंगाची प्राप्ती झाली, पांडुरंगाचं दर्शन झालं. परंतु पांडुरंग परमात्म्याचं दर्शन न घेता त्यांनी पहिले संतांचं दर्शन घेतलं. संत दर्शने हा लाभ पद्मनाभ विठ्ठल. थोडंसं भजन घेऊया आपण, त्यानंतर उर्वरित चरण घेऊया. संतांचं दर्शन झालं, संतांच्या मार्गक्रमणाने मार्गदर्शनाने परमेश्वराचं दर्शन झालं. मग हा परमेश्वर दर्शन झाल्यानंतर मी काय केलं, हे कथन जगद्गुरु संत तुकाराम महाराज सोड कथन या अभंगातून जन्मता लक्षात घ्या. मग जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी काय सांगितलं, पद्मनाभ जोडल्यानंतर झालं काय, अभंगाचं तिसरं गोष्ट हे
अमूल्य मौल्यवान गोष्ट अशी आपल्याला जर ठेवायचं असेल तर या कपाटामध्ये आपल्याला रितसर अशी जागा करावी लागेल. म्हणजे या कपाटामधल्या काही वस्तू बाहेर काढल्याशिवाय दुसऱ्या वस्तू आतमध्ये ठेवता येत नाही. मग आपल्या मनामध्ये आपले जे षडरिपू आहे, काम होतो लोभ मत्सर मद, हे आपल्याला काढल्याशिवाय आपल्याला परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये साठवता येणार नाही. कारण परमात्म्याची प्राप्ती जर करायची असेल तर आपल्याला आपले षडरिपू, आपले जे अवगुण आहे त्याला कमकुवत करावं लागतं, त्याचा हळूहळू नाश करावा लागतो. आणि ज्यावेळी नाश होतो त्यावेळी खऱ्या अर्थाने आपल्याला परमेश्वराचं अस्तित्व जाणवतं. आणि परमेश्वराचं अस्तित्व जाणल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं त्या साधनेच्या मार्गावर आपण कुठंतरी मार्गस्थ झालेला असतो. तुम्हाला सगळं जग बंधन करतं. पाचवा वेद तुम्ही निर्मिला आहे. आणि मग तुम्ही जर पांडुरंगाला जर तुमच्या हृदयामध्ये साठवलेला आहे तर यापूर्वी तुमच्या हृदयामध्ये ते नव्हते का? अभंगाचं शेवटचं तुका
शिक्षण संस्था होती, जशी आमच्या नारायण महाराजांची आहेत, हे सगळे विद्यार्थी त्यांच्याच शिक्षण संस्थेतले आहेत. असंच एकदा नारायण महाराजांनी त्यांच्या एका विद्यार्थ्याला सांगितलं त्यांच्या शाळेमध्ये की अरे राजू, ऐक ना, वर माळ्यावर जा आणि माळ्यावर एक लोखंडाची पेटी आहे, डबी आहे, त्या डबीमध्ये मी काय ठेवलाय, परीस ठेवलेला आहे, तो परीस तेवढा घेऊन ये. आता विद्यार्थी म्हणे लोखंडाची डबी आणि परीस त्या डबीत, आणि ती डबी खाली घेऊन येते. आता त्या परीसाचं जे गुणधर्म जो आहे तो असा आहे की परीस हा असा धातू आहे की जो लोखंडाला लागला असा दगड आहे की ज्याने लोखंडाला स्पर्श केला तर तात्काळ त्या लोखंडाचं सोन्यामध्ये रूपांतर होतं. असा जो दगड असतो त्याला परीस म्हटलं जातं. आता गुरुजींनी सांगितलं, अरे राजू, वरच्या मजल्यावर जा, लोखंडाची डबी आहे, त्यामध्ये परीस ठेवलेला आहे आणि तेवढी ती डबी घेऊन ये. आता त्या राजूला समजना महाराज सकाळी सकाळी काही झोप झाली नाही का, घरामध्ये भांडणं झाले का, यांचं चित्त जागेवर नाही आहे काय नक्की. तर ते म्हणे महाराज, परीस, लोखंडाची डबी, तुला जे सांगतो ना तेवढं फक्त कर, तू ती डबी घेऊन ये. झालं, विद्यार्थीच तो काय करणार विचार. बापडा गेला वर. महाराजांनी जे सांगितलं होतं गुरुजींनी आपल्या ह्या ठिकाणी या कपाटावरती डबी ठेवलेली आहे, ती घेऊन ये. त्यांनी ती गेला, ती लोखंडाची डबी सापडली, ती डबी तो घेऊन आला आणि महाराजांच्या हातात दिली. गुरुजी, तुम्ही जे सांगितलं ती ही डबी, तुमचा परीस. गुरुजी म्हणे, काय झालं एवढं माझी डबी परीस तुम्हाला म्हणतोय? नाही म्हणे, काही नाही, त्याच्यामध्ये परीस आहे का? हो म्हणे, परीसच आहे, बस तू इथं. आणि त्यांच्या समोर, त्या विद्यार्थ्याच्या समोर गुरुजींनी डबी उघडली. सज्जन हो, त्या डबीमध्ये आतमध्ये परीसच होता, परीसच होता. मग तो परीस होता, लोखंडाच्या डबीत होता. मग त्या लोखंडाचं सोनं का नाही झालं? तर तो परीस एका कापडानं गुंडाळलेला होता. त्या लोखंडामध्ये आणि परीसामध्ये मध्ये ते कापड होतं, कापडामुळे त्याचं ते झाकळलं होतं, त्यामुळे तो स्पर्श न होता तो परीस आहे तसा त्या डबीमध्ये राहिला. त्या विद्यार्थ्याला समजून सांगताना महाराजांनी ते कापडावरचं ते वेष्टन काढलं आणि त्या डबीला तो परीस चिटकवला. तत्काळ त्या लोखंडाच्या डबीचं सोन्यामध्ये रूपांतर झालं. या ठिकाणी दृष्टांत संपला. याचा सिद्धांत असा आहे, जगद्गुरु संत तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात, तुका म्हणे होता ठेवा, तो या भावात सापडला. अरे परमेश्वर परमात्मा माझ्या अंतःकरणातच होता, परंतु मला मूळ त्याची अज्ञानाची झालर त्यावर होती. मला अज्ञानाने तो माझं अज्ञान पांघरल्यामुळं तो झाकळला गेला होता. आता परमेश्वराच्या ईश्वर प्राप्तीनं, ईश्वराच्या दर्शनानं ते अज्ञान माझं दूर झालं आणि खऱ्या अर्थानं जसं लोखंडाचा परीस झाला तसं या ठिकाणी देव पाहावयाचे गेलो आणि देवचे होऊन ठेलो. ही माझी अवस्था. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी यातला आपण जर अर्थ काढायचा ठरवला तर माझं भाग्य उदयास आलं, माझं भाग्य उजळलं. का उजळलं तर सद्गुरु रूपी संत माझ्या आयुष्यामध्ये आले. माझ्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळाली आणि त्या संतांनी सांगितलेल्या म्हणजे त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे मी तशी कृती करत गेलो आणि त्या अनुषंगाने मला देव सापडला. आणि देव सापडल्यानंतर खऱ्या अर्थानं माझं भाग्य उदयास आलं, माझं भाग्य उजळलं. त्यामुळे त्यांनी सांगितलं, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, अवघी चिंता वागली, संत दर्शनी हा लाभ संपुष्ट हे हृदय पेटी, संपुष्ट हे हृदय पेटी.
आपण साधारणपणे 7:30ला या ठिकाणी कीर्तन चालू केलं. पावणे 2.25 तास झालेत. या 2.25 तासाच्या दिलेल्या मर्यादित वेळेमध्ये ह्या छोट्याच्या अभंगाचा मी तुम्हाला माझ्या परीने माझ्या बुद्धीला जसा पटेल रुचेल असा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. आजचा दिवस विशेष महत्त्वाचा असल्यानं आपण फक्त पुढच्या 10 मिनिटाच्या आतमध्ये ही सेवा आपण संपन्न करूया. आता या ठिकाणी स्वामी समर्थ अक्कलकोट श्री स्वामी समर्थांचं एक फक्त 10 मिनिटात धावतं चरित्र पाहू आणि त्यानंतर आपण आपल्या सेवेला पूर्ण विराम देऊ. आणि तिसरा अवतार जो आहे तो अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराजांचा आहे. श्रीपाद वल्लभ ज्या आंध्रामध्ये त्या ठिकाणी कार्यरत आहे. पिठापूर नावाचं जे तीर्थक्षेत्र आहे त्या पिठापूरमध्ये पहिले दत्तात्रेयांचा अवतार त्या ठिकाणी संपन्न झाला. दुसरा अवतार जो संपन्न झाला 1409 साली, इसवी सन 1409 साली माघ वद्य तृतीयेला गाणगापूर क्षेत्री या नृसिंह सरस्वती महाराजांनी निर्गुण पादुकाची स्थापना केली की जी स्थापना ज्या पादुका आजही गाणगापूर क्षेत्री ज्या पादुका आपल्याला पाहायला मिळतात त्या पादुकांची स्थापना हे नृसिंह सरस्वती प्रभू दत्तात्रयांचे दुसरे अवतार जे समजले जातात त्यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी त्या स्थापिल्या गेल्या होत्या. त्यानंतर नृसिंह सरस्वतींनी शैल यात्रा
करून येतो म्हणून आपल्या सगळ्या भक्तांना सांगितलं आणि त्या ठिकाणी ते कर्दळी वनामध्ये गेले आणि कर्दळी वनामध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी ते अदृश्य झाले. कर्दळी वन हे कर्दळीच्या वृक्षांनी दाट असं घनदाट वन आहे की ज्या वनामध्ये आज सुद्धा जाणं तुम्हा आम्हासारख्याला शक्य नाही. कुठल्याही प्रकारची मोबाईलची सोय नाही, तिथं कुठल्याही प्रकारचं हॉटेल नाही, कसल्याही प्रकारची सोय नाही. अशा ठिकाणी एका निर्जन स्थळी गुहेमध्ये जाऊन नृसिंह सरस्वती महाराजांनी त्या ठिकाणी 350 वर्ष तपश्चर्या केली. सज्जन हो, 1 नाही 2 नाही 50 नाही 100 नाही 350 वर्ष तपश्चर्या केली. अक्षरशः नृसिंह सरस्वती महाराजांच्या अंगावर वारुळ झालं, वारुळ निर्माण केलं मुंग्यांनी. आणि वारुळामध्ये सुद्धा आपल्या आराधनेवर ठाम राहून नृसिंह सरस्वती महाराजांनी त्या ठिकाणी त्यांचा नामजप चालू होता. त्या ठिकाणी उद्धव नावाचा एक लाकडं तोडण्यासाठी गेला आणि लाकडं हे 18व्या शतकातली गोष्ट सांगतोय मी. 18व्या शतकामध्ये त्या ठिकाणी एक उद्धव नावाचा लाकूड तोड्या जंगलामध्ये लाकडं तोडण्यासाठी गेला. झाडावर चढलेला असताना त्याच्या हातून लाकडं तोडत असताना त्याची कुऱ्हाड सटकली आणि त्या वारुळावर पडली आणि ज्या ठिकाणी वारुळावर पडली त्या ठिकाणून रक्ताची एक चिळकांडी उडाली. रक्ताचा प्रवाह जोरात तिथून निघाला. तसा हा लाकूड तोड्याने खाली पाहिलं, अरे रक्ताचा प्रवाह कसा काय निघतो म्हणून तो खाली उतरला. दुसऱ्या क्षणी संपूर्ण ते वारुळ दुभंगलं गेलं आणि त्या ठिकाणी अजान पाहून त्या स्वामी समर्थ महाराजांचं त्यातून मूर्ती प्रकट झाली. स्वामी समर्थ महाराज हे नृसिंह सरस्वती महाराजांचाच पूर्ण होता, दुसरा होता, पुनर्जन्म असं समजलं जातं. खाली उतरल्यानंतर हे प्रकट झाले. लाकूड तोडा होता तो घाबरला. माझ्याकडून अक्षम्य अशी चूक झाली, कुठल्या महात्म्याला माझ्याकडून कोराड लागली, रडू लागला, दयावर अवया करू लागला, घाबरला. उदार अंतःकरणातले आपले स्वामी त्याला अभय दिलं. चिंता करू नकोस म्हणाले, जा तुझं कल्याण होईल. आणि त्यानं तो लाकूड तोड्या निघून गेला आणि गंगेच्या किनाऱ्यानं स्वामींनी आपली पदयात्रा चालू केली. पदयात्रा करत 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 कलकत्त्याच्या महाकालीचं दर्शन घेतलं. तिथून तसेच ते दर्शन घेऊन दक्षिणेच्या बाजूला आले. तिथून पुढं गया केलं, काशी केलं, आधी तीर्थयात्रा केली आणि तीर्थयात्रा केल्यानंतर त्यांनी दक्षिणेत त्यांचं मार्गक्रमण झालं. दक्षिणेस येत असताना मोहोळ सोलापूर या मार्गे पंढरपूर केलं. पंढरपुरामधून ते यांचं मंगळवेढ्यामध्ये काही दिवस राहिले. मंगळवेढ्यामध्ये राहून तिथल्या सर्व जनसामान्यांना महात्म्य होते, मोठे महात्म्य होते. त्यामुळे सर्वसामान्यांचे हाल कष्ट अपेक्षा ओळखून दीनदुबळ्यांना मदत करण्याच्या दृष्टीने स्वामींनी तिथं आपले चरित्र लीला संपन्न केल्या आणि त्यातून मंगळवेढ्यातून पुढे मोहोळ मार्गे सोलापुरात आले आणि सोलापुरातून 1856 साली ते या ठिकाणी म्हणजे तुमच्या अक्कलकोट स्थानी आले आणि आल्या अक्कलकोटमध्ये खंडोबाच्या मंदिरामध्ये या स्वामींनी पहिलं पदस्पर्श जो केला तो ह्याच्या खंडोबाच्या मंदिरामध्ये पदस्पर्श केला. त्या दिवशी त्या अक्कलकोटला स्वामी आले. तो दिवस आजचा पुण्य पावन दिवस म्हणून स्वामींचा आपण सर्वजण, आपण नव्हे पूर्ण भारत नव्हे तर या स्वामींचे जे शिष्य आहेत पूर्ण जगामध्ये विखुरले गेलेले आहेत आणि स्वामी समर्थांचं शिष्यगण पूर्ण जगामध्ये आजचा दिवस श्री स्वामी समर्थ प्रकट दिन म्हणून साजरा करतात. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
1878 असा 22 वर्षाचा काळ या अक्कलकोट स्थानी घालवला आणि या अक्कलकोटाला या 22 वर्षामध्ये तीर्थ क्षेत्राचा दर्जा मिळाला. अनेक दीन दुबळे लाचार आपल्या समस्येने पीडित झालेले लोक स्वामींचे शिष्य बनले आणि स्वामींनी आपापल्या पद्धतीनं त्यांच्या चरित्र लीला दाखवून त्यांचं आश्चर्यकारक त्यांच्या समस्यांचं निवारण केलं आणि एक अवतार मी संपवतो असं म्हणून 1878 साली स्वामी ह्या आपल्यामधून त्या ठिकाणी त्यांनी अक्कलकोटमध्ये संजीवन समाधी घेतली. हे जरी खरं असलं तरी सज्जन हो या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो. आजही स्वामी या ठिकाणी या कीर्तनामध्ये हजर आहे आणि त्यांच्या अनेक आशीर्वाद तुम्हाला आम्हा भक्तांना सगळ्यांना उत्तरोत्तर मिळत आहे. नवे नवे आयुष्यभर स्वामींची तुम्ही सेवा करा. स्वामी कुणालाही कसल्याही पद्धतीने निराश करणार नाही, कारण त्यांचं ब्रीद वाक्यच हे आहे, घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ वेदे स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ वेदे स्वामी समर्थ, स्वामी स्वामी समर्थ वेदे स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ वेदे स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ वेदे स्वामी श्री सोमनाथ नामदेव खांदवे आणि त्यांच्या भार्या उषाताई सोमनाथ खांदवे आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब, कारण लोहगाव सारख्या ठिकाणी अतिशय गगनाला या ठिकाणी जमिनीच्या किमती वाढलेल्या आहेत आणि आपल्या तुटक्या प्रपंचातून एवढी मोठी 3 गुंठे जागेमध्ये मंदिर स्थापन करणं आणि बाजूला 2-3 गुंठे जागा पुन्हा मंदिरासाठी भोजनासाठी सोडणं आणि भविष्यामध्ये पुन्हा त्या राहत्या घराच्या ठिकाणी अजून 2 गुंठे जागा महाप्रसादासाठी सोडणं, हे आयऱ्या गैऱ्याचं काम नाही सज्जन. लक्षात घ्या. काय हो मला सांगा, आज जो कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या दोन्ही पती पत्नींनी आपल्या स्वखर्चातून या ठिकाणी एवढा मोठा भव्य दिव्य हा कार्यक्रम त्यांनी संपन्न केला, यामध्ये त्यांचा वैयक्तिक स्वार्थ काय आहे? काय आहे खरंच सांगा. आपल्या अंतःकरणाला विचारा की या मंडळींचा व्यक्तिगत स्वार्थ काय आहे यामध्ये. यांचा स्वार्थ फक्त एवढा आहे की स्वामींचे सेवक वाढवावेत, भक्त वाढावेत, उत्तरोत्तर ह्या मंदिराला चांगला दर्जा यावा, या ठिकाणी स्वामींकडे येऊन सगळ्यांनी या ठिकाणी सेवा करावी, म्हणून या ठिकाणी एवढा हा अट्टाहास करण्यात आलेला आहे. लक्षात घ्या, स्वामींचे भक्त वाढवणे किंवा स्वामींची कीर्ती जगामध्ये पसरावी ही सदिच्छा मनामध्ये बाळगणं मला वाटत नाही यामध्ये कसला स्वार्थ असेल. त्यामुळं सर्व उपस्थितांच्या वतीनं आपण सर्व साधकांच्या वतीनं आम्ही तुम्हाला प्रणाम करतो.
म्हणजे आहार निद्रा भय मैथून सर्व योनीशी समसमान शांतीप्रभू एकनाथ महाराजांनी सांगितलेलं आहे त्यांच्या ग्रंथामध्ये. आहार निद्रा भय मैथून सर्व योनीशी समसमान मनुष्य देहीचे ज्ञान जाण सर्वस्व. लक्षात घ्या, मनुष्याला एक विशेष असा दर्जा दिलेला आहे. मनुष्य हा सर्वात श्रेष्ठ योनीमध्ये जन्माला आला असं समजलं जातं. आता मला सांगा सज्जन हो, साहेबांचा माझा आता दुपारीच विषय झाला. मुलांना जन्म घालायचा, त्यांना शिक्षण पाणी द्यायचं, लहानाची मोठी करायची, त्यांना नोकरी धंद्याला लावायचं, पुन्हा त्यांचं लग्न करायचं, पुन्हा त्यांनी पुत्र किंवा पुत्री प्राप्त करायची, पुन्हा त्यांनी त्यांच्या मुला मुलींना शिक्षण द्यायचं, लहानाचं मोठं करायचं, काम धंद्याला लावायचं, पुन्हा त्यांचं लग्न करायचं, पुन्हा त्यांनी म्हणजे हे चक्र असंच चालू जर राहिलं तर मला सांगा आपल्यात आणि या जनावरांच्यात काय फरक आहे? खरंच सांगा सज्जन, फरक तो काय आहे? मनुष्य जन्माला आपण या योनीमध्ये जन्माला आलोय. ही योनी आपण आलो कशासाठी हेच संत सांगतात. संत हेच सांगतात. संत काय करतात तर संत जागवितात, संत जागवितात, संत शिकवितात आणि संत सांभाळतात. म्हणून तुम्ही आम्ही सर्वांनी संतांची संगत करावी. पण संत 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 म्हणावं कोणाला याचाही अभ्यास वेगळा आहे. असो, झालेली सेवा तुम्हा सर्व सज्जनांच्या चरणी समर्पित करतो. जर माझ्याकडून या बोलण्याच्या ओघामध्ये जर कुणाची मन दुखवली गेली असतील तर मी तुमचा एक घटक, तुमच्या जवळचा एक मुलगा असं समजून मला माफ करा असं मी समजतो. आणि माझ्याकडून जर काही चांगलं घेता आलं असेल तर तो माझ्या सद्गुरूंचा प्रसाद आहे असं समजावं असं मी तुम्हाला विनंती करतो. आणि या ठिकाणी तिथून केलेला